की माणूस कोणत्याही जातीत जन्मला त्यांनी फरक पडत नाही. माणूस बौद्ध जातीत जन्मला, महार जातीत जन्मला त्यांनी फरक पडत नाही. माणूस छातीनी आणि विचारांनी आंबेडकरवादी असायला लागतो, मगच फरक पडतो. आणि हेच वक्तव्य मी भूषण गवई साहेबांबद्दल केलं होतं. तेव्हा मला अमरावतीतल्या काही लोकांनी खूप विरोध केला होता. राजेंद्र गवईंच्या लोकांनी खूप विरोध केला होता. पण मी बोलत राहीन. या फालतू पाकिटमारांचा आपल्याला काय फरक पडत नाही. मी बोलत राहीन. आणि भूषण गवईंच्या माझ्या वक्तव्यानंतर काय काय झालं हे पण आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. सर्वात पहिले भूषण गवईंनी SC STच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण आणलं. हे भूषण गवईंचं वक्तव्य होतं की ज्या माणसाला आरक्षणाचा लाभ मिळालाय त्याच्या कुटुंबातल्या पुढच्या माणसाला आरक्षणाचा लाभ मिळू नये. हे भूषण गवईंचं वक्तव्य होतं की ज्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे त्यांना आरक्षण मिळू नये. मला भूषण गवईंना एकच गोष्ट सांगायची की तुम्हाला बाबासाहेब नसतील कळले तर काही फरक नाही. तुमच्याच अमरावती मधली लोक तुम्हाला बाबासाहेब समजून सांगतील आणि तुम्हाला प्रेमाने हे सुद्धा सांगतील की आरक्षण काय गरिबी हटाव प्रोग्राम नाहीये. आरक्षण इकडच्या जातीवादाविरुद्ध, मनुवादाविरुद्ध, अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध आमचं कवच आहे आणि आमचं प्रतिनिधित्व आहे. आणि तुम्ही काही करा, जोपर्यंत इकडच्या मनुवाद्यांच्या आणि इकडच्या जातीवाद्यांच्या डोक्यामधनं जात नाही तोपर्यंत आम्ही काय आरक्षण सोडत नसतो.